तर राम राम सर्व भावांना. सकाळचे 8 वाजून गेलेत आणि आपल्याला सकाळी सकाळीच काम लागलंय पिकअप धुण्याचं, कारण की ते खराब झाली गाडी. हे बघा, पावसामुळे वायपर पण वरती करून दिले होते मी. पहिला घेर आपल्या वॉशिंग पॉइंट वर लावून देऊ गाडी. आपल्याला अशीच बादल्यांनीच धुवायला पडेल, कारण की आपली मोटर काय आता चालू नाही करेल. हे बघा गाडी किती खराब होईल. तर चला धुवून घेतो गाडी, मग तुम्हाला दाखवितो. तर मित्रांनो, जवळपास अर्ध्या तासाच्या मेहनतीनंतर आपली गाडी जी आहे ती धुवून चून एकदम चकाचक झाली. थोडी जास्तीच खराब होती, लईच टाइम लागला धुवायला, पण चकाचक करूनच सोडली तिला आपण. कशी वाटते नक्की कमेंट करून सांगा. मी वायपर देऊ खाली करून, गाडी देऊ इकडे लावून मोक्या मैदानात. तर मित्रांनो, हे बघा गाडी इकडे लावून दिली आणि एकदम नॉर्मल थेंब पडून राहिली. हे बघा, तुम्हाला कॅमेऱ्यात दिसतंय का नाही काय माहिती. आपला ट्रॅक्टर पण 8-1 दिवसापासून असंच उभा आहे. त्याची झाडाखाली असल्यामुळे त्याची हालत पहा, त्याची हालत सेम तिच्यासारखी झाली, पिकअप सारखी. तर मित्रांनो, 10 वाजले आणि हे बघा आपले काका पण आले गावातून. त्याच्यात आपल्याला आठवलं का आपण ही गाडी चालू नाही करेल लई दिवसापासून. तर ही गाडी आपण चालू करू. तिकडं आपल्या जाण्या भाईचा आराम चाललाय मस्त पैकी. बघू चालू होती का नाही. म्हणतो ओके. एक्साईटची बॅटरी, त्याच्यामुळे बॅटरी तर नाही उतारणार. ब्रँडेड बॅटरी टाकेली आपण. ही डायरेक्ट क्रूज कंट्रोल आहे बा. डायरेक्ट तुम्ही क्रूज कंट्रोल लावू शकता. या का हाताने जमाना खेळ, पायाने दाबून धरूया बा. पायाने ब्रेक दाबून धरला. एक जुगाड करू आता आपण, किंवा माहिती ती तशी चालूच होणार नाही. त्याच्यात एअर जाईल. चॉक देऊ चला. तर मित्रांनो, अथक परिश्रमानंतर आपली गाडी चालू झाली. टाइम या कारणामुळे लागला की 2 महिन्यापासून चालूच करेल नाही आपण. जैसे थे गाडी उभी होती. ओला असल्यामुळे जास्त काहीचा वापर होत नाही. हवाले जोरात चालू आहे टायमिंग वर. पाहायला लय खतरनाक गाडी, एक नंबर चालती. हे बघा डायरेक्ट 60 इतक्याच्या इतक्या. हे बघा आपली मका. तर 11 वाजले. काका काय फवारायला चालली? कशाला? विहिरीच्या आसपास तणाचं नाशक करायला चालली. कोणतं तणनाशक? मीरा 71. हे गोल आहे काय? गोल आणि मीरा 71 काँग्रेससाठी 100% जळत. 100% राष्ट्रवादी काँग्रेस. राष्ट्रवादी होतो, इंदिरा काँग्रेस. दोन्ही काँग्रेसचा काका नव्हतं. विनाश होऊन जातो, विनाश. तर लिंबू पण लागत आहे आणि हे काम होऊन जाईल. जरा लिंबू कशासाठी वापरते ते? पाण्याचं पीएच मेंटेन होतं. पीएच मेंटेन होतं काय? तर केलंय यांनी फवारायचं काम चालू. ते थोडं फवारतील, मग तिकडे जातील आपल्या विहिरीवर. हा आपला लिंबारा काय वाढायचं नाव घेईन. नवीन पॉवर ट्रॅक घेतलाय हे बघा. कालच यांनी शोरूम ट्रॅक्टर घेतलाय, पॉवर ट्रॅक युरो 47 पॉवर हाऊस सिरीजचा ट्रॅक्टर घेतलाय. आणि यांच्या आधी पण स्वराज 724 XM ऑर्चडी, 744 XT, 843 मायामध्ये 843 XM देऊन हा घेतला एक्सचेंज मध्ये. हा पण चांगला ट्रॅक्टर आहे, 50 HPचा आहे आणि एव्हरेजला चांगला आहे असं म्हणते. कालच घेतलाय, परफॉर्मन्स कळेल आता आपल्याला हवं त्याची. तुम्हाला पण दाखवित राहू. तर मित्रांनो, आपण एक वखराचा व्हिडिओ टाकला होता आपल्या ट्रॅक्टरचा. तर बऱ्याच जणांनी विचारलं की याची प्राइस काय. तेव्हा आपण घेतला होता 11,500 आणि आता म्हणजे घेऊन याला जवळपास 6-7 वर्ष झाली. आता किमती वाढल्या असतील, जवळपास 18-19 हजारापर्यंत एका दिवस असेल आताच्या रेंजला. आपण आलोय आपल्या मनीकडं, तिला खायला टाकायला. जेण्या भाई तर आराम करतोय. गवतच तोडू, गवत पण संपत आलंय आपलं. आता आपलं सगळा जोर राहणार आहे तो मकावर. 5-6 दिवस टाइम आहे अजून आपल्या मकाला. चला गवत तोडून टाकू. तर मित्रांनो, यांना खायला टाकून दिलं.
आपल्या ऍपल ट्रीच्या पण खालच्या फांट्याले वाढले, ते छाटून घेऊ मस्त पैकी. बघा आपली 2 हत्यार, त्याचा जीव चाललाय थोडा, बघू झालं तर झालं. असंच हे छाटून घेतो मग तुम्हाला दाखवितो. तर हे बघा थोडंच छाटलं, कारण की जास्त काही मोठं नाही आहे आणि याला 2.5 वर्षात फळ यायला पाहिजे होतं. काय आलं नाही, 3-3.5 वर्ष होत आली. ठेवायचं, आलं तर आलं, नाही तर हायचे झाड. हे बघा आपली आंब्याची लाईन, मागच्या वर्षीच आपण आंबे लावले. काय रोग होतोय त्यांना काही कळत नाही. तर मित्रांनो 11:30 वाजले. आपल्याला एक आयडिया आली का झाडाखाली ट्रॅक्टर न लावता तिकडं शेडमध्ये लावून देऊ. त्याच्यामुळे बाज पण इकडे घेतली. ट्रॅक्टर काढायला चालू होतं तर हे बघा, हे काय दिसलं, इथली पिन गायब झाली. म्हटलं गेली, हरवली. बरं झालं, ती पिन ट्रॅक्टरलाची इथची फक्त या बाजूला सरकली आणि तिला आपण तारीचा जुगाड करेल 2-3 वेळेस. परत तसंच काहीतरी जुगाड करायला पडेल. हे बघा अशी पिन राहते तिला, पण मग अशा पिन आपल्या इथे काही भेटते नाही, किंवा आपण तारीचा जुगाड करीतो. त्यासाठी ट्रॅक्टर चालू करायला पडेल, कारण की वखर उचलायला पडेल. 8-10 दिवसांपासून असंच उभं आहे. अरे डिझेल तर काहीच नाही वाटते. या बघा टेम्परेचर मीटर पण उठले. ही लाईट आपली बंद आहे, काय माहिती काय झालं हिला. याचा अर्थ डिझेल काहीच नाही ट्रॅक्टर मध्ये, काटा हालत सुद्धा नाही. बघू चालू होतं पण, चालू तर झालाय एकदम. थोडं काहीतरी ते वखर सोडायलाच पडत, कारण की त्याच्यावर लोड आहे, त्याच्यामुळे ते होत नाहीये. वखर सोडूनच आपल्याला ती पेन बसवायला पडत. मित्रांनो वखर बिकर सोडलं, टापलिंग पण काढली, तर म्हणजे एकदम आरामात आपल्याला बसवता येईल. तर हे बघा मित्रांनो, ही पेन आहे ती, तिला ठोकून आपण बाहेर काढलं इकडं. तर हिच्यात तार घालू. इथं सेन्सर राहत आहे, जे तुमचं लाल लिव्हर आहे ते इथूनच काम करतं. हे बघा इथं असा झटका बसल्यावर आहे ना, लिफ्ट ऑटोमॅटिक वरती जाती. त्याच्यामुळे कधी पण रोटरला ट्रॅक्टर इथं चालवायचा. जे पण तुमचे झटक्यावाले इम्प्लिमेंट आहे, जास्त रोटरला सेन्सिंगची काहीच गरज पडत नाही. त्याच्यामुळे रोटरला नेहमी ट्रॅक्टर खालच्या हॉलात चालवायचा. काहींना खालच्या हॉलात जास्त सेन्सिंग राहते, काही तुरळक ट्रॅक्टरांना फक्त, बाकीच्यांना सेम असंच, वरच्यात जास्त खालच्यात कमी. त्याच्यात 2च सेन्सिंग पॉईंट आहे. मोठ्या ट्रॅक्टरांमध्ये 3 राहते, काही तुरळक ट्रॅक्टरांमध्ये 4 राहते. हे अशा गोष्टींना जपून वापरलं ना, लाईफ टाइम आपल्याला साथ देते, 1 नंबर काम करते. पिण्याला आपण तारबीर शोधू, एखादीने देऊ आटकून. तर हे बघा मित्रांनो, असा काहीसा जुगाड केलाय आपण. ट्रॅक्टर लावून दिलाय त्याच्या जागेवर. तरी आता पेरणीचं एकदा सीझन संपल्यावर एकदम चकाचक धुवून सून मस्त पैकी लावून देईल. चालू पण नाही होईल सीझन. तुमच्याकडे सुरुवात झाली का नाही पेरायला, नक्की कमेंट करून सांगा. आमच्याकडे अजून बरेच दिवस आहे, 15-1 दिवस आहे अजून. आमच्याकडे डायरेक्ट जुलैमध्येच पेरात आहे. काका पण आलेत, इकडं आपली ओला पण चार्जिंग हो राहिली. तर मित्रांनो 1 वाजून गेलाय, आपलं चाललंय टीव्ही पाहायचं काम. तारक मेहता चालू आहे, अंताक्षरी. नवीन पॉवर ट्रॅक आलाय आपल्याला भेटायला. ड्राईव्ह घेऊ आपण. चालतोय मित्रांनो, नक्की कमेंट करून सांगा.
तर मित्रांनो फर्स्ट टाइम आयुष्यात पॉवर ट्रॅक चालवला. एक नंबर चालवतो, काहीच विषय नाही. 50 HP चा ट्रॅक्टर आहे, एक नंबर. गिअर बिअर पण एकदम मस्त आहे आणि डिझेल सेवर प्लस येतो. डिझेलची बचत करतो, त्याच्यामुळे त्यांनी तो चूज केलाय. त्यांच्या आता चौथा ट्रॅक्टर आहे माझ्यामध्ये आणि परफॉर्मन्स पण एक नंबर आहे. एक्सिलेटर एकदम खतरनाक. असं म्हणजे टेक्नॉलॉजी आहे बरं का, असं साधं नाही यांच्यावानी. टेक्नॉलॉजी हा वापर करेल बऱ्यापैकी. सर्वात महत्त्वाचं टर्निंग रेडियस लय कमी आहे त्याचा. एकदम छोट्याशा जागेवर वळत होतो. टायर डायरेक्ट असे आडवे होऊन जाते त्याची पूर्ण स्टेअरिंग फिरवल्यावर. मस्त ट्रॅक्टर आहे आणि हायड्रोलिक पण त्याचं लय फास्ट आहे. आत्ताच्या प्रत्येक ट्रॅक्टरांचं हायड्रोलिक तसंच. तर मागं राहिले तर ये म्हणजेच स्वराजवाली करा यार, काहीतरी याच्यात काहीतरी करा. शिका काही त्यांच्याकडून. असे लय दमादमानं वरती येतं. काहीतरी करा स्वराजवाल्यांना, काहीतरी टेक्नॉलॉजी वापरा याच्यात. बाकीच्यांकडून शिका काही. पूर्ण फुल्ली कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स आहे त्याच्यात, त्यामुळे गिअर पण एकदम स्मूथ पडायची. एक नंबर नाईस. त्यांच्याकडं 744 XT जो की 3478 CCचा आहे, 50 HP. आणि हा पण युरो 47 50 HPचा आहे, पण हा 2700 कितीतरी CCचा आहे. आणि 2700 कुठं आणि 3478 कुठं, त्याच्यामुळे ॲव्हरेजला नक्की फरक पडणार आहे. पण ताकदीला हा थोडा त्याच्यापेक्षा माघार घेईल. डिझेलची बचत पण राहील. स्टेअरिंग पण खूप स्मूथ आहे त्याचं. स्टेअरिंग नॉब पण देईल त्याच्यामुळं एकदम भारी वाटतं ट्रॅक्टर चालवायला. स्पेस पण भरपूर आहे. पेडलची डिझाईन पण एक नंबर आहे, काहीच विषय येत नाही. मला फक्त त्याच्यात एकच कमी वाटली, काही जी डिफ्ट अँड ड्राफ्ट कंट्रोल आहे ते लय खाली आहे त्याच्यात. असं लय वाकायला लागतं काहीच्या काही. बाबा त्याचं डायरेक्ट इथं आहे, लय म्हणजे लय खाली आहे. तोच एक प्रॉब्लेम वाटला मला. नाही तर बाकी एक नंबर आहे. ड्युअल क्लच ट्रॅक्टर आहे. मल्टी स्पीड PTO येते, रिव्हर्स PTO पण. गिअरची बात केली तर त्याची आपली कॉमन गिअर आहे स्वराज सारखी. 1 2 3 4 आणि रिव्हर्स. शिफ्टिंग स्वराज सारखीच आहे, फक्त थोडी स्मूथ आहे कारण की फुल्ली कॉन्स्टंट मेश गिअर बॉक्स आहे त्याच्यात. आणि लो हाय ट्रॅक्टर आहे, मीडियम काही नव्हता. 8 फॉरवर्ड आणि 2 रिव्हर्स. इथं रेस दिले जो ट्रॅक्टर दाड फेकायचा. एक नंबर, काही विषयच येत नाही. आवाज पण बेस्ट आहे. एक्सिलेटर म्हणजे पाय द्यायचा उशिरी पुढं डायरेक्ट दहाड मारितो ट्रॅक्टर. थोडा पाऊस चालू असल्यामुळे मला तो म्हणजे जास्त पावता आला नाही, कारण की चिखल उडत होता. चिखल जोरात चालवला तो डायरेक्ट त्याच्या शोवर उडाला असता इथं बोनेटवर. त्याच्यामुळे मी जास्त जोरात चालवलं नाही, आरामातच चालवलं. कसा वाटला तुम्हाला तो ट्रॅक्टर नक्की कमेंट करून सांगा. तर मित्रांनो 4:30 वाजले. बघा चांगला पाऊस सुरू झालाय आणि आपण पितोय चहा. तर मित्रांनो 5 वाजले आणि आपण चाललोय पिकअप घेऊन गावात. पप्पांनी बोलावले गावात पिकअप घेऊन. हळूहळू चाललोय कारण की टायर मध्ये लय माती चिटकेली, सगळी गाडीवर उडू राहिली. भाडं आहे वाटतं काही, त्याच्यामुळे बोलावले गावात. तर मित्रांनो पिकअप पप्पांकडे दिली, ते गेले भाडं होते, ते गेले भाडं मारायला. ब्लॉग आपण इथेच समाप्त करू. आज फर्स्ट टाइम पॉवर ट्रॅक चालवून पाहिला, एक नंबर चालवतो, काहीच विषय नाही. लई इच्छा होती पॉवर ट्रॅक चालवायची, ती इच्छा पण आज पूर्ण झाली. तर भेटूया उद्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत जय जवान जय किसान. आणि सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा.